तुला सगळं मान्य असेल तरच नोकरी कर. रात्रीचं एक वेळचं जेवण आमच्या फार्म हाऊसवर मिळेल. तुला घालायला कपडे, बूट आणि एअरगनसुद्धा मिळेल. महिना 3,000 रुपये देईन. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन, अशी सौमित्रची अवस्था झाली. रात्रीची नोकरी त्याला खरंच आवडण्यासारखी होती, कारण दिवसभर तो त्याच्या लिखाणावर लक्ष देऊ शकणार होता. राहता राहिली वन्य प्राण्यांची भीती. पण वन्य प्राण्यांपेक्षा 2 पायांचे प्राणी आता त्याला जास्त त्रासदायक वाटत होते. त्यामुळे रात्रीच्या नोकरीला त्याने लगेच होकार दिला. सौमित्र नवीन नोकरीमध्ये रुळून गेला. आता आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत आहेत. सकाळी उगवणारा सूर्य आपल्यासाठी रोज एक नवीन संधी घेऊन येतो आहे, असं काहीसं त्याला वाटत होतं. सकाळी तो त्याच्या कविता करायचा, मोठ्या मोठ्या प्रोड्युसर डायरेक्टर्सना जाऊन भेटायचा, गुलजार साहेबांबरोबरचे फोटो आवर्जून दाखवायचा. 2-3 TV सिरियलवाल्यांनी खरोखरच त्याची दखलही घेतली. आम्ही लवकरच सिरियलचं टायटल सॉन्ग लिहिण्याचं कॉन्ट्रॅक्ट देऊ, असं दोघा तिघांकडनं आश्वासन मिळाल्याने सौमित्रच्या विझलेल्या आकांक्षांना आता नवीन धुमारे फुटले होते. वसंतामध्ये झाडाला जशी नवीन पालवी फुटते, तसं त्याच्या कवी मनाला नवीन उभारी येत होती. पुन्हा नवीन सकाळ, नवा वाटतो विश्वास, जणू तापल्या भुईवर पहिल्या सरीचा गवास. पुन्हा नवीन पाऊल, मऊ गवताची वाट, गंध शोधे कस्तुरीचा, मन झाले रे सैराट. वा, आजकाल आपल्याला कवितासुद्धा छान जमायला लागली आहे, सौमित्र स्वतःशीच म्हणाला. रात्रपाळीची ड्युटी त्याला खूपच मानवली होती. बंगल्यांमध्ये 1-2 नोकर झोपायचे. जेवण बनवणारी म्हातारी आजीसुद्धा झोपायची. आज पहिल्यांदाच असं घडत होतं की तो नोकरी करत होता आणि त्याला नोकरीवर त्रास द्यायला कोणीही नव्हतं. बंगल्यासमोरच्या हिरवळीवर एक मोठा दगड निवडून तो रोज त्याच्यावरती बसायचा. आपल्या कविता ऐकायला कोणी मित्रमैत्रीण जवळ असते तर किती बरं झालं असतं. देवाने त्याची ती इच्छा पण पुरवली. त्याला एक सुंदर मैत्रीणही दिली. ती मैत्रीण रोज त्याच्या जवळ येऊन बसायची आणि चुपचाप त्याच्या सगळ्या कविता ऐकून घ्यायची. तो तिच्या अंगावरती हात फिरवायचा, तिच्या मानेचं चुंबन घ्यायचा आणि तिलासुद्धा ते आवडायचं. कधी कधी तो त्याच्या आवडीचं गाणं गायचा आणि तीसुद्धा मान वर करून त्याला साथ द्यायची. राणी ग तू माझी, मी महार परदेशी, तू चंद्र आकाशीचा, मी काजवा रातीशी. तू येते सोबतीला, जणू बकुळीचा वास, मी अनाथ मातीतला, कावळ्याचा उष्टा घास. राणी म्हणजे एक काळ्या रंगाची लॅब्राडॉर जातीची कुत्री होती. तीच होती सौमित्रची नवीन मैत्रीण. पहिल्या दिवसापासूनच सौमित्र आणि राणीचे बंध जुळले. HMVच्या आज्ञाधारक कुत्र्याप्रमाणे ती त्याच्याजवळ रोज रात्री येऊन बसायची. राणी आणि रातराणी सोबतीला असल्यामुळे सौमित्रची रात्र कवितेच्या धुंदीत जायची. सौमित्र आता रोजची डायरी पण लिहू लागला. 1 जानेवारी 2023ला तो इर्शाळवाडीच्या नवीन घरात राहायला आला होता. रोजचे रात्रीचे आणि दिवसाचे अनुभव तो डायरीत टिपून ठेवत होता, अगदी गुलजार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे. 26 जानेवारीला चौक गावात छोटेखानी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाला. बाहेरच्या गावच्या बऱ्याच टुरिस्ट लोकांशी हिंदी आणि इंग्लिशमध्ये बोलण्याची सवय असल्यामुळे सौमित्र मधूनमधून गाईडचं पण काम करायचा. आता त्याला नवीन आयुष्याची मजा वाटत होती. भोवतालच्या राजकारणाप्रमाणे त्याच्याही आयुष्यात वेगवेगळी उलथापालथ रोजच होत होती, पण ती चांगल्या अर्थाने. हिवाळ्याची उबदार थंडी आता संपली आणि उन्हाचे चटकेसुद्धा थांबले होते. आकाशात ढग जमू लागले. जून महिन्यातच पावसाने हजेरी लावली. आषाढी संपल्यानंतर मात्र नवीन झोपडी बांधण्याचा निर्धार सौमित्रने केला होता. त्याच्याकडे आता तसे पैसेसुद्धा जमले होते. पावसाळ्यात निसर्गाची वेगळीच मजा तो अनुभवत होता. काळे ढग अक्षरशः त्याच्या झोपडीपर्यंत उतरून येत होते. संध्याकाळनंतर मात्र बाहेर बराचसा अंधार पडायचा. झोपडीतून वर बघताना त्याला कधीकधी ढगांनी वेढलेला तो गड एखाद्या काळ्या अजस्त्र राक्षसाप्रमाणे आपल्याला गिळतोय असा भास व्हायचा. 1-2दा त्याच्या स्वप्नातही यमदूताप्रमाणे तो काळा डोंगर आला. त्याने लगेच तिकडून आपली नजर हटवली. रात्री 9 वाजता कामावर जाताना बऱ्याचदा त्याला वाटेत पाऊस लागायचा. वाट निसरडी व्हायची. 2दा-3दा तो त्या वाटेवरून घसरून पडला सुद्धा. ही माती एवढी भुसभुशीत कशी? आपण इकडे राहायला येऊन चूक तर नाही ना केली? त्याच्या मनात कधीतरी शंकेची पाल चुकचुकायची.
पण मनातले काळे ढग त्याने दूर केले, कारण जुलै महिन्यात त्याला एका मोठ्या सिरियलची ऑफर आली होती. त्या सिरियलचं टायटल सॉन्ग लिहिण्याची जबाबदारी आता त्याची होती. त्या गाण्याच्या रोज 2-2 ओळी लिहून जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तो ती कविता सिरियलच्या प्रोड्युसरना देणार होता. एकदा का त्याचं टायटल सॉन्ग हिट झालं की त्याच्यावरती खरोखरच अभिनंदनाचा पाऊस पडणार होता आणि त्या पावसाची वाट तो एखाद्या दुष्काळातल्या माणसाप्रमाणे बघत होता. तारीख 15 जुलै 2023. सौमित्रने डायरीमध्ये लिहून ठेवलं. आज 6 महिन्यानंतर आप्पांचा फोन आला. आप्पा पहिल्यांदाच आपुलकीने माझी चौकशी करत होते. मी कसा आहे, मी घरी कधी येणार, माझ्या स्वतःच्या आयुष्याचा काही भरोसा नाही, असंच काहीसं आप्पा त्याला सांगत होते. आप्पा, मी आधी आयुष्यात काहीतरी बनेन आणि मगच तुमच्या समोर येईन, असं उत्तर सौमित्रने दिलं, जे आप्पांना नेहमीप्रमाणे अव्यावहारिक वाटलं. तू जीवाला गुंतवावे या सिरियलचं त्याचं गाणं लिहून तयार होतं. 16 जुलैच्या रात्री ते गाणं स्वतःच्या चालीवर त्याने राणीला ऐकवूनही दाखवलं. राणीसुद्धा मान हळूच वाकडी करून लक्ष देऊन ऐकत होती. गाणं ऐकता ऐकता राणीची शेपूट जोरजोरात हलत होती. राणी शेपूट हलवते म्हणजे गाणं चांगलंच झालं असणार असं सौमित्रला वाटलं आणि तो आनंदाने शीळ वाजवू लागला. आपण लिहित असलेल्या डायरीचं एक एक पान उद्या सुवर्ण अक्षरात लिहिलं जाणार आहे असंच काहीसं त्याला वाटत होतं. 17 जुलै 2023. आज मात्र राणी खूप अस्वस्थ वाटत होती. जमीन खरवडत होती आणि मान वर करून मोठ्या मोठ्याने रडत होती. पाण्यातल्या माशाप्रमाणे इकडून तिकडे जमिनीला नाक टेकवून वास घेत होती. राणी, आज हे काय विचित्र वागतेस? सौमित्रने राणीला थोडंसं दरडावून विचारलं. पण राणीचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. ती आपल्याच नादात अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होती. आपल्याला काहीतरी समजलंय आणि ते ती सौमित्रला सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण सौमित्रला तिची अबोल बोली समजलीच नाही. सतत 2-3 दिवस पावसात पायपीट केल्यामुळे सौमित्रला सुद्धा कणकण जाणवत होती. त्याने हात स्वतःच्या कपाळावर ठेवून बघितला. थोडासा ताप तर जाणवत होता. उद्या किंवा परवा आपल्याला आरामाची गरज आहे, त्याच्या शरीराने त्याच्या मनाला बजावलं. पावसाची रिपरिप चालूच होती. सकाळी अनोळखी वाटणारा पाऊस मात्र रात्रीच्या अंधारात लपून बसलेल्या शत्रूप्रमाणे एकदम हल्ला करायचा. अर्थात सगळे झोपलेले असल्यामुळे कोणालाच त्याची खबर लागायची नाही. सकाळी कामावर जाणाऱ्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण त्याच्यासारख्या रात्रपाळीची ड्युटी करणाऱ्यांना मात्र हा त्रास जाणवायचा. सौमित्रने एक दिवस सहज अंदाज घेतला. त्याची झोपडी पकडून वाडीमध्ये एकंदर 48 पालं होती. जवळपास 200 ते 250 लोक ईर्षाळ वाडीमध्ये गुण्यागोविंदाने राहत होते. बहुतेक पुरुष सकाळी मासे पकडायला जायचे आणि बायका भाजी पालेभाजी विकायला जायच्या. काही बायका आणि पुरुष येणाऱ्या जाणाऱ्या टुरिस्ट लोकांसाठी पाणी, न्याहारीचे पदार्थ आणि जेवणाचे पदार्थ यांची सोय करायचे. एकूणच सगळ्यांचाच दिवस गडबडीत जायचा. त्यामुळे रात्री सगळ्यांना खूप गाढ झोप लागायची. 18 जुलैच्या रात्री सौमित्रला आता ताप बऱ्यापैकी जाणवत होता, पण मालकाने सुट्टी घ्यायला मनाई केली होती आणि त्यालासुद्धा सहजासहजी चांगली नोकरी सोडायची नव्हती. त्यामुळे त्या रात्रीसुद्धा तो फार्म हाऊसवर गेला. 23 तारखेला सकाळी त्याच्या मालिकेच्या दिग्दर्शकांना त्याला भेटायचं होतं. त्याचं शीर्षक गीत त्यांच्या हातात द्यायचं होतं. अर्थात घरी बसूनसुद्धा तो ते करू शकला असता, पण मालिकेच्या उद्घाटनाचा मोठा सोहळा होता. त्या कार्यक्रमाला मोठ्या मोठ्या व्यक्ती हजर राहणार होत्या. त्यामुळे अशी संधी पुन्हा मिळणार नाही हे त्याला माहिती होतं. 23 तारीख त्याने आपल्या डायरीमध्ये ठळक अक्षरात नोंदवून ठेवली. 18 तारखेच्या रात्री त्याला थोडासा बदल करून ते शीर्षक गीत त्याने राणीला पुन्हा ऐकवलं. पण आज मात्र राणी बिलकुल ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती. ती दूर बसून वरती आकाशात उंच पडणाऱ्या पावसाकडे बघत होती. तिला तशी पावसात भिजताना पाहून सौमित्रनं तिला पत्र्याच्या शेडखाली नेलं, पण तरीही ती गुपचूप पुन्हा मोकळ्या आवारात येऊन मान उंच करून अत्यंत केविलवाणं रडत होती. राणीला आज काय झालंय? सौमित्र मनाशीच म्हणाला. तिचं ते हृदयद्रावक रडणं ऐकून सौमित्रला त्याच्या गावाची आठवण झाली. त्याच्या गावातला एक जवान शहीद झाला होता तेव्हा त्याच्या तरुण विधवेनं असाच आकांत केला होता.
तिचं रडणं ऐकून सगळ्या गावाचे डोळे पाणावले होते. 18 तारखेची ड्युटी संपवून 19 तारखेला सकाळी सौमित्र कसाबसा घरी आला. येताना त्याने चौक गावातून 2-4 तापाच्या गोळ्या पण विकत घेतल्या. घरी आल्यावर थोडंसं खाऊन त्याने पांघरूण घेतलं आणि झोपून गेला. दुपारी 4 वाजता कसला तरी एकदम मोठा आवाज झाला म्हणून सौमित्र दचकून उठला. बाहेर वीज कडाडत होती. पावसाची रिपरिप चालूच होती. पाऊस जो सकाळपासून चालू होता तो अजूनही थांबण्याचं नाव घेत नव्हता. आकाशातल्या विजेचा थरथराट आणि ढगांचा गडगडाट सौमित्रला लहानपणापासूनच खूप भीतीदायक वाटायचा. विजेचा आवाज आला की तो पलंगाखाली लपायचा. आज मात्र त्याच्याकडे लपायला पलंग नव्हता. पाऊस थांबेल ना? सौमित्रच्या आतला संशयात्मा त्याला विचारत होता. झोपडीच्या बाहेर येऊन बघण्याची हिंमत त्याच्याकडे नव्हती. अंगातला ताप 4 वाजेपर्यंत उतरेल असं त्याला वाटत होतं, पण तसं काही झालं नाही. मनाला दुसरीकडे गुंतवण्यासाठी सौमित्रने सहजच आपली लाल डायरी काढली. 20 वर्षांपूर्वी 1 जानेवारीला त्याने त्याची पहिली कविता लिहिली होती. शाळेवरची ती कविता आता तो पुन्हा बघत होता. त्याची जुनी कविता आज तो नव्या नवलाईने न्याहाळत होता. 20 वर्षांपूर्वीसुद्धा त्याच्या कवितेला बक्षीस मिळालं होतं. त्यानंतर वयाच्या 20व्या वर्षी त्याने पहिली प्रेमकविता लिहिली. त्याच्याच कॉलेजात शिकणारी शीतल आज कुठे असेल? एक रेष माझी हळुवार तो चुंबिली, शब्द घुमारे आले अन कविता तयार झाली. शब्द एक माझा हळुवार तो स्पर्शला, कविता संपून गेली अन मारवा ओठात आला. घरामध्ये थोडं थोडं सामान सौमित्रनं जमवलं होतं. त्याच्यातून एक मस्त चहा केला. आज का कुणास ठाऊक, पण सगळ्या जुन्या आठवणी दारात अचानक वर्गणी मागायला आलेल्या घोळक्याप्रमाणे जमा झाल्या होत्या. तिजोरीतले जीर्ण कागद पुन्हा पुन्हा बघावे त्याप्रमाणे सौमित्र आपल्या कविता पुन्हा पुन्हा बघत होता. सैन्यातला त्याच्याच गावातला एक जवान शहीद झाल्यावर त्याने एक कविता सगळ्या गावाला ऐकवली होती. दुःख न तुला न कसली भीती, देश हीच रीती, देश हीच प्रीती. वाट रोखतो शत्रूची, श्वास जरी थांबला, रक्त सर्व संपले, जीव तो उसावला. ना बाप ना माय, कुणीच ना भवती, तरीही दुःख न तुला ना कसली भीती, देश हीच रीती, देश हीच प्रीती. कविता वाचून संपल्यावर स्वतः सरपंचांनी त्याला 101 रुपये देऊन त्याची पाठ थोपटली होती. सौमित्रला अचानक दुसरी आठवण आली. त्याने प्रधान साहेबांना फोन लावला. साहेब, पाऊस कोसळतोय आज. वाटही निसरडी झाली आहे. माझ्या अंगातही ताप आहे. मी आज काही येऊ शकत नाही कामावर. नेटवर्क कमी असल्यामुळे त्याचा आवाज अगदी अडखळत प्रधानांपर्यंत पोचत होता. तुला आधी सांगता येत नाही का? प्रधान साहेब ओरडले. पण सौमित्रनं त्यांचं पुढचं ओरडणं ऐकलंच नाही आणि मोबाईल बंद करून ठेवला. तो पुन्हा त्याच्या लाल डायरीमध्ये मग्न झाला. केवढ्या विविध प्रकारच्या कविता त्याने केल्या होत्या. त्याने स्वतःची पाठ थोपटली. शाळेच्या मित्रांच्या आठवणीमध्ये त्याने 10 वर्षांपूर्वी बेंचमेट नावाची एक कविता लिहिली होती. त्यावेळी कॉलेजमध्ये आणि वेगवेगळ्या स्नेहसंमेलनांमध्ये सुद्धा त्या कवितेला लोकांनी प्रचंड डोक्यावर घेतलं होतं. मोठ्या मोठ्या लोकांनी ती कविता मुद्दाम त्याच्याकडनं मागून घेतली होती आणि स्वतःच्या समारंभात गायली होती. आज आपला बेंचमेट काय करत असेल? सौमित्रच्या मनात विचार आला. त्याचा कुठून तरी फोन नंबर मिळाला असता तर बरं झालं असतं. एकदा तरी त्याला फोन करण्याची इच्छा होती, पण नंतर त्याला वाटलं फोन करूनसुद्धा काय फायदा, कारण शाळेत त्याच्या बेंचवर नेहमी बसणारा संदेश आता कुठेतरी एक यशस्वी आयुष्य जगत असेल आणि आपण मात्र वयाची 40शी जवळ आली तरी अंधारात उजेडाचा एक किरण जीवाच्या आकांतानं शोधतो. आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेत रात्र उजाडली. पाऊस अजून चालूच होता. आज एवढा कसा काय पाऊस पडतोय? सौमित्रला आश्चर्य वाटलं. आता मात्र त्याने 23 तारखेच्या त्याच्या गाण्याच्या सबमिशनवर लक्ष द्यायचं ठरवलं. सिरियलचं गाणं लिहून तयार होतं, पण त्याला एक शेवटचा फिनिशिंग टच हवा असं त्याला राहून राहून वाटत होतं. तेवढ्यात एक मर्मभेदक किंकाळी त्याच्या कानावर आली आणि लगोलगच तो बाहेर आला. तेवढ्यात मोठा धप्प आवाज करत काहीतरी खूप मोठी गोष्ट जमिनीवर आदळली. सौमित्रने वेळ बघितली. साधारण रात्रीचे 10 वाजले होते. सौमित्र चटकन बाहेर आला, पण काळ्याकुट्ट अंधाराचं साम्राज्य होतं.
तेवढ्यात एक वीज कडाडली आणि त्या प्रकाशात सौमित्राला जे दिसलं ते त्याने उभ्या आयुष्यात कधीही बघितलं नव्हतं. ईर्ष्याळ गडाकडून माती आणि पाण्याचे लोंढेच्या लोंढे खाली बधा बधा येत होते आणि जाताना लोकांना, बायकांना, मुलांना त्यांच्यासोबत घेऊन जात होते. मधूनच मोठे मोठे दगड घरंगळत येत होते. एखाद्या अजस्त्र चक्राप्रमाणे सगळ्या लोकांना मुंग्यांसारखं चिरडून पुढं पुढं खाली घसरत होते. लोकांचा आरडाओरडा आणि किंकाळ्या पावसाच्या आवाजामुळे दबला जात होता. मरणाचं एवढं मोठं थैमान सौमित्र आयुष्यात पहिल्यांदाच बघत होता. खऱ्या अर्थाने सौमित्रच्या पायाखालची वाळू सरकत होती. मनातून आवाज आला, सौमित्र पळ! आणि जीवाच्या आकांतानं सौमित्र खाली पायथ्याकडे पळू लागला. 2 मिनिटं पळाल्यावर सौमित्रच्या डोक्यात एकदम वीज चमकली. अरे, आपली लाल डायरी तर वरती झोपडीतच राहिली. ज्या कवितेसाठी आपण सगळं जग सोडलं त्या कवितेला, त्या लाल डायरीला सोडून आपलं जगणं व्यर्थ आहे हे त्याला माहिती होतं. काय करावं त्याला सुचत नव्हतं. पण नियतीच्या अदृश्य हातांनी त्याला पुन्हा मागं वळायला लावलं. एका क्षणात तो मागे वळला. ईर्ष्याळगड खरोखरच अक्राळ विक्राळ काळ्या राक्षसाप्रमाणे दिसला. अगदी त्याच्या स्वप्नात यायचा तसा. त्या मृत्यूच्या विक्राळ दाढेतून मातीचे लोंढे आणि दगड खाली येत होते. पण त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून सौमित्र जीव खाऊन आपल्या झोपडीकडे वळला. समोरून एक विशाल दगड घरंगळत त्याच्याच दिशेने येत होता. त्याची पर्वा न करता जीवावर उदार झालेल्या बाजीप्रभूप्रमाणे सौमित्र आपल्या झोपडीकडे पळाला. त्याची झोपडी पूर्ण उद्ध्वस्त झाली होती, पण लाल डायरी मात्र वरती त्याला दिसत होती. एक मोठी झेप घेऊन त्याने ती लाल डायरी पटकावली आणि स्वतःच्या कमरेला आतमध्ये खोचून ठेवली. आता तो मागे वळणार इतक्यात वरून आलेल्या त्या अजस्त्र दगडाने पायाखाली मुंगी चिरडावी इतक्या सहजतेनं सौमित्राला चिरडलं आणि तो पुढे निघून गेला. सौमित्र मातीत दबला होता. त्याचे पाय पूर्णपणे निकामी झाले होते. तरीही कसा बसा तो पाय तुटलेल्या झुरळाप्रमाणे खालच्या दिशेने रांगत जाऊ लागला. इतक्यात वरतून आलेल्या मातीच्या लोंढ्यानं आपलं काम बजावलं. सौमित्र उपडा पडला आणि त्याच्या अंगावर मातीचे ढिगारे साचू लागले. असेल नसेल ती ताकद लावून सौमित्र हातपाय झाडत होता. उपड्या पडलेल्या झुरळाप्रमाणे त्याची दयनीय अवस्था झाली होती. अंगावरील मातीच्या बंद दरवाज्यावर त्याने हाताने पायाने जोर जोरात ठोकर मारली. आई, आई मला वाचव ग, आई मला वाचव ग. त्याचा केविलवाणा आक्रोश चालू होता. शेजारचे भगवान दादा त्याला दिसले. बायकोचा हात पकडून तिला वाचवण्याचा ते प्रयत्न करत होते, पण ती निसटून त्यांच्या बाजूनेच घरंगळत खाली गेली. मुलगा सुद्धा असाच निसटून खाली मृत्यूच्या दाढ्यात नाहीसा झाला होता. वरतून झर झर माती येऊन सौमित्रच्या नाका, कानात, डोळ्यात जात होती. त्याला सगळीकडे आता अंधार दिसत होता. अचानक सगळं काही शांत झालं. त्याला समोर आईचा चेहरा दिसला. आई अगदी मंद स्मित करत त्याला दोन्ही हाताने बोलवत होती. ये बाळा माझ्याकडे, ये माझ्याकडे. आई, आई तू आलीस, आई तू आलीस असं म्हणत सौमित्र तिच्याकडेच वाट चालत होता. क्षणापूर्वीची सगळी धडपड, गडबड, खटाटो सगळं कसं आता त्याला खूप शांत वाटत होतं. एवढी अपार शांतता त्याला आयुष्यात कधीच मिळाली नव्हती. आयुष्यभर काट्या कुट्यांना तोंड देऊन तो थकला होता, खूप थकला होता. आता त्याला झोप येत होती. त्याची आई त्याला थोपटून झोपवत होती. सौमित्रला अगदी शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी पहाटे ईर्ष्याळवाडी पूर्णपणे गायब झाल्याची घटना सगळ्याच बातमीदारांना लागली. ताबडतोब NDRFची टीम आणि ठाणे डिझास्टर रिलीफ फोर्स याची माणसं घटनास्थळी दाखल झाली. चौक गावापासून ईर्ष्याळवाडीकडे जायला फक्त पायवाट होती. कुठलंच वाहन, अगदी सायकलसुद्धा तिथपर्यंत जाऊ शकत नव्हतं. शिवाय पावसाचं तांडव चालू होतंच. तरी पण जवळपास 180 रेस्क्यू जवानांची टीम अगदी तडफेने कामाला लागली. असल्या प्रसंगांची त्यांना सवय होतीच, पण निसर्ग आणि एकूण भौगोलिक परिस्थिती मात्र अतिशय कठीण परीक्षा बघणारी होती. वरती JCB जाऊ शकत नसल्यामुळे भर पावसात हातानेच त्यांना ती सगळी वाळू उकरून काढावी लागणार होती. त्यात भर म्हणून धुक्यामुळे आसपासचं सगळंच अस्पष्ट दिसत होतं. वरचे वाडीचं दृश्य खरोखर हृदय पिळवटून टाकणारं होतं. काल परवापर्यंत जे गाव अगदी जिवंत होतं, हसत खिदळत होतं, त्या गावात आता जिवंतपणाचा मागमूससुद्धा नव्हता.
त्या गावाच्या ठिकाणी उरला होता तो फक्त दगड मातीचा ढिगारा, पावसाचा आवाज आणि मृत्यूनंतरची भयान शांतता. मुख्यमंत्र्यांसकट अनेक मंत्री, पोलीस आयुक्त, मोठे मोठे अधिकारी चौक गावात येऊन दाखल झाले. पण वरती जाण्याची कुणाचीच हिंमत नव्हती. इर्षाळवाडीत सतत पावसामुळे आणि मोबाईल नेटवर्क फारसं नसल्यामुळे वरची बातमी खाली पोचत नव्हती आणि खालच्या सूचना वरती जात नव्हत्या. रेस्क्यू टीमचे जवान आपल्या परीने आणि आपल्या पद्धतीने मलबा हटवण्याचं काम करत होते. ज्यांना वाचवणं शक्य होतं त्यांना वाचवत होते. पण खूपशी लोकं बेपत्ता होती. खूप मेहनत घेऊन त्या जवानांनी जवळपास 27 मृतदेह जमिनीवर आणून ठेवले. त्या 27 लोकांना पुन्हा विधिवत मातीतच गाडून त्यांचा दफनविधीसुद्धा आता त्यांनाच करायचा होता. जवानांची एक तुकडी दिवस रात्र 24 तास काम करून आता थकली होती. आळीपाळीने ते लोक विश्रांती घेत होते आणि पुन्हा कामाला लागत होते. विवेक, राजीव आणि सतीश हे NDRFचे 3 जवान सतत 24 तास माती हटवून थकून गेले होते. तिघांनी त्यांच्या टीम लीडरची परवानगी घेऊन बाजूला विश्रांतीसाठी एक दगड बघितला. तिघेजण त्या दगडावरतीच एकत्र बसले. सतीशच्या हातात काहीतरी लाल लाल होतं म्हणून विवेकने विचारलं, अरे सतीश, हाथ में वो क्या पकड़ के रखा है? अरे सुबह एक डेड बॉडी को बाहर निकला, उसके हाथ में ये डायरी थी. करोड़ जैसे करोड़ों की जायदाद हो, बहुत मुश्किल से इस डायरी को उस डेड बॉडी से अलग किया मैंने. दिखती तो बहुत अच्छी है, लाल रंग की, चमकीली. क्या है क्या उस डायरी में? विवेकने डायरीचं सहज वरचं पान बघितलं. एक एक अक्षर जुळवत तो मोठ्याने म्हणाला, फक्त कवितेसाठी. लगता है बेचारा गर्लफ्रेंड का नाम कविता था. ए राजीव, तेरे वाइफ का नाम भी कविता है ना? कहीं उसे तो नहीं लिखा ये सब लव लेटर? असं म्हणून विवेक आणि सतीश मोठ्याने हसू लागले. राजीव मात्र रागाने त्यांच्याकडे बघत होता. विवेकने आतली पानं सुटी करण्याचा प्रयत्न केला, पण सगळी पानं एकमेकांना चिकटलेली आणि मळकी झाली होती. मधून मधून त्याला पांघरूण, मोगरा, कस्तुरी, सैराट अशी अक्षरं काहीतरी समजत होती. राजीव, विवेक आणि सतीश आता हसून हसून त्या डायरीची मजा घेत होते. लगता है कोई बहुत रोमांटिक आदमी था. हाँ यार, ये रोमांटिक आदमी भी पागल से कम नहीं होते. तिघे आता जोर जोरात हसत होते. इतक्यात तिकडे आलेल्या स्वयंसेवी संघटनेनं त्यांच्यासाठी गरमागरम चहाचे कप आणले. तिघांनीही त्या वाफाळलेल्या चहाची चव घेतली. एका हाताने डायरी चाळत, जोक करत विवेक दुसऱ्या हाताने अत्यंत मजेत चहाचे घुटके घेत होता. 24 तासांच्या अथक परिश्रमानंतर तो चहा आता त्याला अमृततुल्य वाटत होता. छोड़ ना विवेक उस कचरे को, क्यों इतना देख रहा है? राजीव ने त्रासून विचारले. क्या मालूम यार, लोगों को कैसे कैसे ख्वाब होते हैं, लेकिन अब सब मिट्टी में मिल गए. विवेक थोडासा भावुकून म्हणाला. पुढच्या क्षणी बेफिकिरीने ओरडला, आपण को क्या करना है यार, ये कचरा गया भाड में. असं म्हणत त्याने ती लाल डायरी बाजूच्या दरीमध्ये खोल भिरकावून दिली. विवेक आणि राजीव आता शीळ घालत होते. यार, चाय तो बढ़िया है, लेकिन चाय के साथ कुछ गाना भी रहता तो और मज़ा आता. सतीश ने मध्येच पिल्लू सोडलं. राजीव, तेरे मोबाइल में कुछ गाने हैं क्या? हाँ हैं, लेकिन बहुत पुराने हैं, तुम्हें शायद पसंद नहीं आएंगे. लगा यार, कैसे भी रहने दो, बहुत ज़रूर है आज हमको. शोलों पे चलना था, कांटों पे सोना था, और अभी जी भर के किस्मत पे रोना था. जाने ऐसे कितने बाकी छोड़ के काम. हाँ चला मैं चला, मैं शायर बदनाम. मैं चला महफिल से नाकाम. हाँ मैं चला. किशोर कुमारच्या गाण्याचा सगळेजण मनापासून आनंद घेत होते. सौमित्र आणि त्याच्या लाल डायरीने मात्र जगाचा निरोप घेतला होता, अगदी अखेरचा. धन्यवाद.